डॉक्टर बालाजी भराटे, अस्थिरोग, मणका, संधिवात असा कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जन. आज आपण विटॅमिन B12ची कमतरता काय असते, त्याच्यावर उपचार कसे करायचे व त्याचे लक्षण काय असते त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊन या. आज बघतोय आपण आपल्याकडे जवळपास 10 पेशंट आले, 10मध्ये 6 ते 7 पेशंटमध्ये विटॅमिन B12ची डिफिशियन्सी जाणून येते. आपण कसं ओळखतो नेमकं पेशंट आल्यानंतर काय म्हणतो आपल्याला? आपण बघतो की पेशंट थोडं काही झाल्या गोष्टीला की चिडचिड करणे, थोड्या गोष्टीला राग येणे, कोणी काही जोरात बोललं तर रडू येणे, कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट न राहणे किंवा केस गळणे, केस लवकर पांढरे होणे किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये चिडचिड जास्त होणे, हे मुख्यतः विटॅमिन B12चे काही लक्षणं असतात. त्याचप्रमाणे जर पेशंट आपल्याकडे आला, पेशंटला एखादी गोष्ट करायला सांगितलं त्याच्यामध्ये नाही करू आपण, म्हणजे असं बिलकुल इंटरेस्ट नसल्यासारखं जाणवणे, ही मुख्यतः ह्याच्यामध्ये लक्षणं आढळून येतात. क्लिनिकली आल्यानंतर बरेच पेशंट सांगत नाहीत किंवा सांगण्यासाठी ते नाही म्हणतात. अशा पेशंटमध्ये आपण बघतो की त्यांचे नकल असतात, म्हणजे बोटाचे हे जे असतात तिथं काळे पडणे किंवा पायाचे बोटाचे इथं काळे पडणे किंवा अशी लक्षणं आपल्याला काही क्लिनिकली पण विटॅमिन B12चे डिफिशियन्सी जाणून येतात. मग हे नेमकं हे विटॅमिन B12चे डिप्स कोणामध्ये आढळून येतात? तर मुख्यतः जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन B12ची डिफिशियन्सी जास्त जाणून येते. मुख्यतः विटॅमिन B12 हे नॉनव्हेजचे पदार्थ म्हणजे अंडे, फिश किंवा चिकन किंवा मटन ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. त्याच्यामुळे जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत तर फ्रुट्समधून किंवा बाकी पदार्थातून विटॅमिन B12 जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला भेटत नाही. मग मुख्यतः विटॅमिन B12चं काम काय असतं? तर आपल्या नसामध्ये सेन्सेशन जाणवणे, रक्त तयार होण्यामध्ये मदत करणे, त्याचप्रमाणे होमोसिस्टिनचं रूपांतर बाहेर काढणे, हे मुख्य विटॅमिन B12चे कामं असतात. त्याचप्रमाणे पेशंट आपल्याकडे मुख्यतः ऑर्थोमध्ये येतात की हातपायाच्या तळपायाला आग होते, तळपायामध्ये हातामध्ये मुंग्या येत आहेत, थोडं चाललं की जड पाडतात, ही मुख्यतः विटॅमिन B12ची डिफिशियन्सी आपल्या हाडाच्या आजारामध्ये जाणून येते. मग ही डिफिशियन्सी मग दूर कशी करायची? ह्या डिफिशियन्सीसाठी मुख्यतः आपण जे नॉनव्हेज वगैरे खात नाही, जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये दुधाचं सेवन करणे, त्याच्याप्रमाणे फ्रुट्स वगैरे खाणे, जे कडधान्य असतात ज्याला हे असतात मोड आलेले कडधान्य असतात त्याच्यामध्ये विटॅमिन B12चं प्रमाण जास्त असतं तर ते खाणे, दुधाचा वापर आहारामध्ये जास्त करणे. त्याचप्रमाणे जर ह्या गोष्टीमधून पण विटॅमिन भेटत नसेल तर त्याच्यामध्ये इंजेक्शन देतो. आता बरेच आपण पेशंट बघतो की तोंडामध्ये सारखं जर येतात, म्हणजे अल्सर होतात, की दर महिन्या 2 महिन्याला पेशंटमध्ये तोंडामध्ये अल्सर होतात, काही दिवस गोळ्या खाल्ल्या की बरं वाटतं, परत अल्सर होतात. अशा पेशंटमध्ये आपण इंजेक्शनचा कोर्स करू, त्याला 5 इंजेक्शनचा म्हणजे 1 दिवस आड करून 5 विटॅमिन B12चे इंजेक्शन आपण कमरेमध्ये देतो किंवा सलाईनमध्ये टाकून देतो. त्यानंतर 1 महिन्याला इंजेक्शन देतो. ज्या पेशंटमध्ये इंजेक्शन घ्यायचं नसेल त्याच्यामध्ये आपल्याला टॅबलेट फॉर्ममध्ये विटॅमिन B12 देतो, ज्याच्यामध्ये खूप लॉंग टर्म घ्यावं लागतं. किंवा काही पेशंटमध्ये आता रिसेंटमध्ये एक स्प्रे येतो नाकामध्ये, आज एक नाकामध्ये ह्या नाकामध्ये असा स्प्रे मारल्यानंतर पण विटॅमिन B12ची डिफिशियन्सी कमी होऊन येते. आपण आज बघतोय की बरेच यंग पेशंटमध्ये मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे अटॅक येऊन मरण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं. आपण म्हणतो काही नव्हतं पेशंटला कसं काय झालं. अशा पेशंटमध्ये पण विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होमोसिस्टिन नावाचा पदार्थ विरेतून न जाता शरीरामध्ये साठून राहतो, त्याला होमोसिस्टिन युरिया म्हणतो. होमोसिस्टिन जर जास्त झालं तर त्याचं रूपांतर पुढं हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करून अटॅक येण्यामध्ये पण होऊ शकतो. त्याच्यामुळं फक्त विटॅमिन B12 शरीरासाठी ह्या गोष्टीसाठी महत्त्वाचं नाही तर आपल्या हृदयाच्या ॲक्टिव्हिटीसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तर योग्य निदान करणे, योग्य डॉक्टरचा सल्ला घेणे व वेळेत विटॅमिन B12 घेणे हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढचेही सर्व कॉम्प्लिकेशन असतात ते टाळता येतात. आणि नक्कीच मी एक सल्ला देतो की लवकरात लवकर जर असे काही मी सांगितलेल्या तक्रारी जाणवत असतील तर नक्कीच आपल्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन विटॅमिन B12चं सेवन करणे व आजारापासून मुक्तता मिळवणे खूप लवकर आरामात होऊ शकते. धन्यवाद.